मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। त्यामुळे आता इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनासाठी कर्जत तालुक्यात इंडिया आघाडीची सभा 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे। कर्जत शहरातील राजकीय इतिहास असलेल्या लोकमान्य टिळक चौकात ही सभा संध्याकाळी आयोजित करण्यात आली आहे। या सभेतून उभा महाराष्ट्र ढवळून काढणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहेत। तेव्हा कर्जतमध्ये ठाकरेंची डरकाळी फुटणार हे नक्की। यासह रायगडमध्ये निर्णायक भूमिका असलेल्या शेकापचा बुलंद आवाज भाई जयंत पाटील, शिवसेना उपनेते सचिन भाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार युवा नेतृत्व रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, माजी आमदार बाळाराम पाटील आदी मान्यवर देखील सभेला संबोधित करणार आहेत। तर यंदा कर्जत तालुक्यात येणारे आदित्य ठाकरे यांच्याकडून साहजिकच विरोधकांचा समाचार घेतला जाणार। त्यामुळे ठाकरे नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी केलंय। मावळचे लोकप्रिय उमेदवार संजोगजी वाघेरे साहेब यांच्या प्रचारार्थ कर्जत कालापूर विधानसभेसाठी आपण टिळक चौक येथे उद्या संध्याकाळी 5 वाजता इंडिया आघाडीच्या वतीने आदित्य साहेब ठाकरे असतील, जयंतभाई पाटील असतील, बाळाराम पाटील असतील, काँग्रेसकडून बर्गे साहेब असतील, सचिन भाऊ अहिर असतील, राष्ट्रवादीकडून रोहितदादा पवार असतील, किशोरदाई पेडणेकर असतील, या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची सभा टिळक चौक येथे ठेवली आहे। तर माझ्या कर्जत विधानसभेतील सर्वच इंडिया आघाडीचे सगळे पदाधिकारी असतील, सर्व मतदार बंधू वगैरेंना आवाहन करतो की उद्या संध्याकाळी 5 वाजता टिळक चौक येथे सभेसाठी आपण आवर्जून या आणि इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना प्रचंड मताने आपण विजयी करूया। त्यासाठी आपण त्या ठिकाणी यावे, उपस्थित राहावं हे आपल्याला सर्वांना नम्र विनंती आवाहन करतो।